शेकडो कोटींचा टॅक्स घेता मग मूलभूत सुविधांपासून नागरिकांना का वंचित ठेवता? नागरी समस्या सोडवा, आमचा अंत पाहू नका, असा निर्वाणीचा इशारा आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष लोकसेवक महादेव दंदी यांनी केशवनगर येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये मनपा अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिला. केशवनगर मुंढवा मांजरी परिसरातील वाहतूक कोंडी, रखडलेला उड्डाण पूल, बंद असलेला ब्रिज, पाणी टंचाई, कचरा, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे अशा विविध नागरी समस्यांवर महादेव दंदी यांच्या 3 दिवसीय धरणे आंदोलनामुळे पुणे मनपा प्रशासन हादरले आणि आज पुणे मनपा प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, अतिक्रमण अधिकारी शिंदे, लष्कर पाणी पुरवठा विभाग इंजिनियर पठाण, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक संदीप जोरे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन महादेव दंदी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त नागरिक व मान्यवरांशी चर्चा करत वारीचे प्रस्थान झाल्यावर सर्व विभागांचे अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करून प्रत्येक नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन दिल्याने या धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. यावेळी जनसेवक देवाशेठ भाट, शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठलराजे पवार, आरपीआय नेते महादेव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर, ओमकांत बोने, माजी पंचायत समिती सदस्य जतीन कांबळे, शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे, माजी ग्रामपंचायत सदस्य शक्ती प्रधान, युवा नेते सूरज दंदी, गौरव जाधव, शशी दंदी, कविता पवार, सुनीता बनसोडे, अशोक येवले, राहुल शिंदे, संजय दुबे, सविता पवार, अशोक भंडारी, प्रदीप पाटील यांच्यासह केशवनगर वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण तुमचं काय आमच्या केशवनगर भागाकडे अजिबात लक्ष नाही. मुंडवापासून ते आपल्या कुठल्या मंत्रापर्यंत आणि मंत्र आपल्या शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जड कॉर्नर पर्यंत तुमची अजिबातही म्हणजे लक्ष नाही तुमचं. कारण या रस्त्यावर कंटिन्यू म्हणजे आता हे स्वीट मार्टचे दुकान आहे, त्याच्यासमोर टपऱ्या, त्याच्यासमोर हातगाड्या, त्याच्यासमोर परत भाजीपाला. एवढ्या साऱ्या लोकांनी जर पार्किंग लावली त्याच्या पुढे पुढे 2 व्हीलर, तर लोकांना तुम्ही सांगा की लोकांनी जायचं कुठं? आणि तुमच्या कारवाई लोक कुठे येऊन उभं राहतात? जिथं काय ट्रॅफिक होत नाही ना तिथे येऊन तुमचे लोक उभे राहतात. अरे पण मेन चौक काय आश्वासन दिले तुम्हाला? आता आम्हाला पीआय मॅडमशी बोलणं झालेलं आहे. वासनिक मॅडमनी सांगितलं, म्हणजे अधिकारी बोलवले त्यांनी कारपोरेशन वगैरे, पण त्यांनी आम्हाला 15 तारीखला आश्वासन दिलेलं आहे की सर्व विभागाचे म्हणजे आम्ही ज्या आमच्या मागण्या सर्व विभागाचे अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारी हे 15 तारखेला आम्हाला इथे अवेलेबल करून देतील. म्हणजे केशवनगर भागामध्ये कुठे एका ठिकाणी बोलवतील, तिथं त्यांना सर्वांना अवेलेबल करून देतील असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि मी पण तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी जर 15 तारखेला इथं जर आम्हाला जर अधिकारी अवेलेबल करून नाही दिले तर आम्ही इथं टोटल रस्ता रोको आंदोलन करू. आणि इथं तुम्हाला म्हणजे इथं होणारच आहे, पण याच्यानंतर आत्मदानाचा सुद्धा इथं केला जाईल. म्हणजे काही का होईना, पण आमची ही ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे. हा तुम्हाला इशारा समजा किंवा आणि काय समजा, पण हे 15 तारखेला तुम्ही कार्यसाहेब आहे, तुमची जबाबदारी आहे की सर्व कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी हे इथं आम्हाला लागणार, हा तुमचा शब्द आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, मेन आमचं म्हणजे मेन केशवनगर खाडी बिलचं त्यांनी हे केलेलं आहे, त्याचा मेन अधिकारी आणि जे म्हणजे दोन्ही रस्त्याचे जे अधिकारी म्हणजे काय म्हणतात शहर अभियंताचे जे खालीचे अधिकारी पावसकर साहेब किंवा त्यांच्या खालचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त वगैरे, म्हणजे 2 पैकी कोणीतरी अधिकारी आले तरच आमचा प्रश्न मार्गी लागेल. कारण काय हे जे रस्ते आहेत, 80 फुटाचा रस्ता इथला आहे, म्हणजे कुठला आपल्या रेल्वेच्या साईडचा हा मंत्रा इंचिट्याचा मधला रस्ता आहे, रेल्वे म्हणजे आपला नदीकडेचा रस्ता आहे. हे जरी अवेलेबल करून जर दिले ना सर्व गोष्टी या जरी केल्या ना, तर बाकीचे प्रश्न म्हणजे 50-60 पर्यंत आमच्या केशवनगरचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटता राहायचा आहे. त्यासाठी आम्हाला वरिष्ठ अधिकारी हे मेन तुम्ही अवेलेबल करून देणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय जर तुम्ही 15 तारखेला जर नाही आलं तर आम्ही इथं रस्ता रोको बी करणार. आत्मदानाचा तुम्हाला इशारा पण तुम्हाला असणार आहे, हे तुम्हाला ठणकावून सांगतो आम्ही तुम्हाला. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आपल्या या आंदोलनाला देवेंद्र शेठ भाट आहेत, आपले शक्तीप्रधान प्रधान आहेत, विठ्ठलराजे पवार आहेत, अमृतसरचे नागरिक संघ आलेला आहे, लिंगायत समाजाचे अध्यक्ष बोने साहेब आलेले आहेत, आणि म्हणजे आपले सुधाकर कांबळे साहेब आहेत, आपले सर्व सोसायटीचे सर्व नागरिक आहे, केशवनगरची सर्व जनता आमच्या सोबत आलेली आहे आणि सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी सर्वांचा असे आभार मानतो. आणि
आणि आता आम्हाला थोडं म्हणजे अतिक्रम आल्यासोबत थोडं बोलायचं आहे. आता जे महादेव दंदी साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आणि त्या आंदोलनामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी हे सर्वजण आले होते. त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की 15 तारखेला पालखी आपली पुण्यातनं मार्गस्थ झाल्यानंतर 15 तारखेला आणि सर्व अधिकारी बोलवण्याची जबाबदारी आपले मुंडवा पोलीस स्टेशनचे PI आणि काळे साहेब यांनी जबाबदारी पूर्ण घेतलेली आहे की 15 तारखेला आम्ही पूर्ण ग्रामस्थांची मीटिंग लावू. ती जागा एक ठरवण्यात येईल आणि त्यावेळेस आपल्या दोन्ही रस्त्याचा विषय असेल, केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासूनचे दोन्ही रोड असतील, केशवनगर खराडीला जो जोडणारा नवीन पूल आहे त्या संदर्भात असतील आणि केशवनगर मधील काही झोपडपट्ट्या पुनर्वसन त्याबद्दलचे जे काही विषय असतील आणि अतिक्रमणाचा विषय असेल, या सर्व गोष्टी 15 तारखेला आपण सर्व मिळून त्यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि त्यावेळेस आपण किती मीटरचा रोड करायचा आहे, दोन्ही बाजूचा किती अंतर ठेवायचं आणि कुठं घ्यायचं, हे सर्व विषय आपण 15 तारखेला घेऊ. आणि आज सर्वजण महादेव दंदी साहेबांच्या आंदोलनाला आले त्याबद्दल मी महादेव दंदी मित्र परिवाराकडून आपले सर्वांचे आभार मानतो आणि यापुढील दिशा आपण सर्वांनी मिळून एक ठरवूया आणि 15 तारखेला सर्वजण भेटू ही विनंती आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अनिल भांडवलकर. आज आमचे मित्र महादेव दंदी यांनी या ठिकाणी धरणे आंदोलनाचा दुसऱ्या दिवसानिमित्त आम्ही इथे उपस्थित आहोत. त्यांनी बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत महानगरपालिका स्तरावरती. तर मी आत्ता आपणास एक प्रामुख्यानं एक रस्त्याबद्दल आणि उड्डाणपुलाबद्दल बोलू इच्छितोय. पुणे महानगरपालिकेचे CE अनिरुद्ध पावसकर व त्यांचे प्रकल्प विभागाची टीम जी आहे त्यांनी मुंढव्यामध्ये आत्ता नुकतंच 126 कोटी रुपये मंजूर दुमजली पुलासाठी केलेले आहे. तो पूल आहे मेट्रोचा आणि उड्डाण पूल आहे. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुले चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बॉटलनेक आणि वाहतूक कोंडी होत होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि तो पुलाचं निर्मितीचं झालं. परंतु तो पूल होतोय, आनंद आहे. परंतु आम्हाला सर्व नागरिकांना असं सुचवायचंय की सदर पूल जो होतोय तो चुकीच्या पद्धतीने होतोय, त्याची रचना ही चुकीची आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षांपूर्वी महानगरपालिकेने जे DP प्लॅन केलेले आहेत त्या DP प्लॅनमध्ये रस्ते आहेत तर प्रामुख्यानं हडपसरकडनं मुंढव्याकडे येत असताना रेल्वेचा उड्डाण पूल क्रॉस केला, खाली उतरलं की लगेच एक क्रॉस होतोय, क्रॉस सेक्शन होतोय तो ओढ्याकडनं तो रेल्वे स्टेशन रोड आणि तसंच गई बंगल्याच्या मागे जातो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी नवीन सिग्नल होतोय, चौक होतोय. त्याचं उत्तर हे महानगरपालिकेनं सीईने द्यावं. दुसरं, कैलासवासी चतुर्शल्य भंडारी तत्कालीन नगरसेवक यांच्या पाठपुराव्यानं पुण्यातील पहिला पूल मला वाटतं 40 वर्षांपूर्वी झाला. तो बेनामीच पूल आहे. त्याच्या शेजारी कैलासवासी चंचला कोदरे यांचं पुलाचं नवीन उद्घाटन 2 वेळा झालं आणि त्या चंचलताई कोदरेंच्या पुलाच्या पुढल्या बाजूला मुंडवा हद्दीमध्ये बरोबर मेट्रोचा पुलाचा कॉलम येतोय आणि दुसरा कॉलम त्याला अटॅच हा लक्ष्मी मंदिराच्या बॅक साईडला येतो. सांगायचं असं आहे की उद्याच्याला हा उड्डाण पूल जर महात्मा फुले चौकाचा केला तर पुलाच्या खालतून जी लोक येणार आहेत त्यांचा अपघात ह्या पिलरमुळे होण्याची 100% शक्यता आहे. त्याकरता मुंडव्यातून काही नागरिकांनी तक्रार अर्ज देखील केलेले आहेत. मेट्रो विभागानं त्यांचे अर्जांच्या वरती मीटिंग देखील घेतलेली आहे. त्यांना कळलं की असं हे चुकीचं झालेलं आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. तर माझी सीईंना विनंती आहे, म्हणजे विनंतीच नाही म्हणत तर माझा आदेश समजा एक नागरिक म्हणून, कारण की हा मेट्रोचा पिलर आणि रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली होणारा चौक आणि तो वेडावाकडा रस्ता आणि त्याच्यावरतीच हे निर्मिती करतायत पुलाची, ते अत्यंत चुकीचे आहे. त्याची रचना चुकीची आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये मोठे प्रॉब्लेम होणार आहेत. हडपसर रेल्वे स्टेशन झाल्याच्या नंतर तिथं प्रचंड मोठी
वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे, प्रवाशांची संख्या वाढणार आहे. म्हणून एक सुपरवायझर, एक चीफ ऑफिसर IAS आत्ताचे आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांच्या सीईना घेऊन या चौकामध्ये नागरिकांच्या सोबत मीटिंग घ्यावी. काय प्रश्न आहेत, पूल कसा होणार आहे, कसा चुकीचा आहे, कसा बरोबर आहे, हे आमच्याशी चर्चा करावी. कारण की आमच्या पैशातून ह्या पुलाची निर्मिती होते आणि याकरता मुंडव्यातील प्रभाग क्रमांक 14चे 4ही नगरसेवक, केशवनगर मांजरी हद्दीतले 4ही नगरसेवक, 8ही नगरसेवकांनी नागरिकांशी संवाद साधावा आणि त्या पुलाच्या बद्दल याच्यावरती गांभीर्याने आमच्याशी चर्चा करावी आणि तो पूल त्याची पुनर्रचना करावी आणि त्याला आता सध्या स्थगिती द्यावी. दुसरा विषय असा आहे, केशवनगर खरडी जो पूल आहे आता तो बांधून ठेवलेला आहे, लिटिगेशन आहे, सगळं माहिती असताना देखील पुणे महानगरपालिकेने त्या पुलाची निर्मिती केली, त्याची उंची देखील चुकलेली आहे, ठीक आहे. परंतु केशवनगर हद्दीमध्ये जागेचे लिटिगेशन्स आहेत आणि त्या जागेच्या लिटिगेशनमुळं हा पुलाच्या पुढचा भाग जो आहे केशवनगर हद्दीमधला भोईवस्ती आणि त्या ठिकाणी आता रेणुकादेवी मंदिर आहे, तिथला रस्ता हा कंजेस्टेड आहे. ते भविष्यात आणखीन प्रश्न निर्माण होणार आहेत. त्याकरताही महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाचे दिनकर गोजारे, अनिरुद्ध पावसकर सिंह आणि नवल किशोर राम आयुक्त यांनी आमच्याशी मीटिंग करावी आणि ह्या वाहतूक कोंडी संदर्भात बोलावं. आणि राहिला तिसरा मुद्दा, मांजरी केशवनगर जो रोड आहे तो तत्कालीन 93चा अवॉर्ड प्रमाणे नागरिकांच्या जमिनी संबंधित विभागांनी हस्तांतरित केलेल्या आहेत. त्या लोकांचे भूसंपादन केले, त्यांना मोबदला दिला नाही दिला याच्याही मीटिंग करणं गरजेचं, कोणाच्यावरती अन्याय होता कामा नये आणि तत्काळ तो रस्ता आणि इथल्या नगरसेवकांनी यावरती बोललं पाहिजे, सभागृहामध्ये हा विषय उठवायला पाहिजे आणि त्याच्या रील्स खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत यायला पाहिजेत. आम्ही हे प्रश्न मांडलेले आहेत. महादेव धंदी आणि आमचे स्थानिक नागरिक यांच्या वतीनं आम्ही इथं पाठिंबा देतोय. हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये. नागरिकांच्या समस्या आम्ही नागरिक म्हणून मांडत आहोत आणि आम्ही शासन स्तरावरती लेखी देखील मागणी केलेली आहे. त्यावरतीही नवल किशोर राम आयुक्त यांनी लक्ष द्यावं आणि मी सीईंना सांगतो, आपण या आंदोलनासाठी स्वतःहून यावं, कारण की आपण पूर्ण शहराचे अभियंते आहात, शहर अभियंते आहात, सगळी संपूर्ण जबाबदारी आपली आहे. चुकीची कामं होता कामा नये. जर झाली तर आम्ही नागरिक रस्त्यावरती उतरू आणि तुम्हाला जाब विचारू. आपण लोकसेवक आहात. धन्यवाद.